प्रत्येक परीक्षेमध्ये विचारला जाणारा गणिताचा असा हमखास प्रश्न, बरोबर. मग ती TCS ची असू द्या, MPSC ची असू द्या, IBPS ची असू द्या, कोणतीही परीक्षा असू द्या, कोणतीही सरळ सेवा असू द्या, प्रत्येक सरळ सेवेमध्ये प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला असा प्रश्न पाहायला भेटतो. दिसायला जर जेवढा सोपा असला तेवढाच वेळ खाऊ प्रश्न, आणि अशा वेळ खाऊ प्रश्नामध्ये आपल्याकडून चुका होत असतील म्हणजे आपला मार्कही जातोय आणि वेळही जाते. आणि स्पर्धा परीक्षा म्हणली की चुकीलाही माफी नाही, आणि त्या वेळेची किंमत तर त्या विद्यार्थ्यापेक्षा कोणाला जास्त माहीत नसते. आणि या चुका टाळण्यासाठी मी तुमच्यासाठी एक भन्नाट ट्रिक घेऊन आलो. ट्रिक म्हणा नाही तर कन्सेप्ट म्हणा, जिचं नाव आहे डिजिटल सम. होय मित्रांनो, या डिजिटल समद्वारे तुम्ही कसाही प्रश्न असू द्या, कितीही अंकी प्रश्न असू द्या, अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये अचूक उत्तर काढणार मित्रांनो. अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये. म्हणजे तुमचा जो आतापर्यंतचा प्रॉब्लेम होता की बाबा एवढा मोठा प्रश्न आहे, याच्यावर वेळ द्यायचा की नाही द्यायचा, पुढे माहित नाही उत्तर बरोबर येणार की नाही येणार, म्हणजे वेळ पण चाललाय, टाइम पण चाललाय, या सगळ्या समस्यांचं निवारण घेऊन मी आज तुमच्या समोर आलेलो आहे डिजिटल समच्या रूपात. ठीक आहे, नेमकं हे डिजिटल सम असतं काय, डिजिटल समचे फायदे काय, आणि डिजिटल समला अशा प्रश्नांमध्ये वापरायचं कसं, आणि अचूक उत्तर कमीत कमी वेळ काढायचं कसं, हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. फक्त तुम्ही माझ्यासोबत जोडून राहा, आणि मी ॲट द एंड ऑफ लेक्चर तुम्हाला कळू देईल की बाबा डिजिटल सम हे तर रामबाण उपाय झाला अशा किचकट, सोप्या आणि लांबलचक प्रश्नांसाठी. ठीक आहे, आणि स्पर्धेच्या युगात जर तुम्ही डिजिटल सम वापरतायत म्हणजे तुमचे म्हणजे गणिताचे जवळपास 4 ते 5 प्रश्न असे आरामात सॉल्व्ह करू शकता तुम्ही. ठीक आहे, म्हणजे तुम्ही इंटरेस्ट आहात डिजिटल समसाठी, जाऊ पुढे मी. ठीक आहे, तर बघा डिजिटल सम म्हणजे काय असतं. डिजिटल सम मध्ये एक शब्द आहे बघा, डिजिट नावाचा. डिजिट म्हणजे काय, अंक. डिजिट म्हणजे काय, अंक. आणि या डिजिटची सम जी असते तीच असते डिजिटल सम. म्हणजे त्या अंकांची जी बेरीज असते तीच असते डिजिटल सम. समजलं. म्हणजे इथं एक आकडा आहे बघा 68 नावाचा. किती आहे, 68 दिसतोय. 68 मध्ये 6 आणि 8 येतात. त्या 6 आणि 8ची जी बेरीज येते तीच डिजिटल सम असणार आहे 68ची. फक्त इकडे एक लक्ष द्यायची गोष्ट अशी आहे की डिजिटल सम हे कधीही 2 अंकी नसते. डिजिटल सम हे कधीही 2 अंकी नसते. डिजिटल सम ही नेहमी एकच अंकी असणार. किती अंकी असणार, एकच अंकी असणार. मग जर 2 अंकी आला त्याला पुन्हा एका अंकामध्ये आणायचं, मग ती काय असणार आहे, त्या नंबरची डिजिटल सम. आता बघा मी काय म्हणलो, 68 ला 2 भागामध्ये डिवाइड करा आणि त्यांची बेरीज घ्या. 6 आणि 8ची बेरीज घेतली तुम्ही 13, बरोबर. 13 कसा आहे, 2 अंकी नंबर आहे. आणि मी काय म्हणलो, डिजिटल सम ही नेहमी किती असणार आहे, 1 अंकी असणार आहे. डिजिटल सम किती असणार आहे, 1 असणार. मग 13ला वापस 2 भागामध्ये करा, 1 आणि 3 मध्ये. जेव्हा तुम्ही 1 आणि 3ची बेरीज घेसाल तुमचं उत्तर येणार आहे 4. 4 हा कसा आहे, 1 अंकी नंबर आहे. म्हणजेच 68ची डिजिटल सम किती झाली, 4. बेसिक एकदम. फक्त एवढी गोष्ट लक्षात ठेवा, डिजिटल सम 1 अंकी असते. समजलं. डिजिटल सम 2 अंकी नसते. आणि डिजिटल समचं उत्तर हे 0 ते 9च्या मध्ये असतं. किती, ऑब्विसली 0 ते 9 म्हणजे एकच झालं ना. म्हणजे डिजिटल समचं उत्तर कसे असणार आहे, 0 ते 9च्या मध्ये. एवढी गोष्ट कळाली, संपलं डिजिटल सम. बाकी काहीच नाही. आपण दन प्रॉब्लेम उडूया, म्हणजे तुम्हाला अजून कॉन्फिडन्स येईल की बाबा या टेक्निकमुळं आपण आयोगाचे प्रश्न, कोणत्याही स्पर्धा परीक्षेचे प्रश्न अवघ्या 5 ते 10 सेकंदात उडू शकतो. ठीक आहे, इंटरेस्ट राहा, जाऊ पुढे मी. ठीक आहे, पुढे बघा. अरे भैया, एक तुमच्या समोर एक नंबर दिलेला आहे बघा. किती अंकी नंबर आहे, 3 7 अंकी नंबर आहे. ठीक आहे, आता मी म्हणतो याची डिजिटल सम काय येईल. ठीक आहे, आताच मी काय सांगितलं तुम्हाला, डिजिटल सम काय असते, त्या संख्येमध्ये जेवढे पण आकडे असतील त्यांची फक्त बेरीज, त्यांची काय असणार आहे, बेरीज. आणि ती बेरीज आपल्याला किती अंकामध्ये आणायची, एका अंकामध्ये आणायची. म्हणजे जेव्हा आपण 7 + 5 + 3 + 9 + 6 + 2 + 4 यांना जोडून 1 अंकी नंबर आणणार आहोत, तो काय असणार आहे, याची डिजिटल सम. काय असणार आहे, याची डिजिटल सम. फॉर एक्झाम्पल एक मी आता ठीक आहे. तत्पूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा, मी काय म्हणलो, डिजिटल सम काय असणार आहे, आपली 0 ते 9च्या मध्ये असणार आहे, बरोबर. मी तुमचं काम अजून सोपं करतो बघा मित्रांनो. बघा मी काय म्हणतोय, मी तुला 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे, काय करा, प्रत्येकामध्ये 9 जोडा. प्रत्येकामध्ये काय जोडा, 9 जोडा. 9 9 9 9 9 जोडले. 1 + 9 10 11 12 13 14 15 16 17
बरोबर. आता मी काय म्हणतोय, 10ची डिजिटल सम किती येईल? 10ची डिजिटल सम येईल 1, याची 2, याची 3, याची 4, 5, 6, 7, 8, 9. ठीक आहे, ठीक आहे. लक्ष द्या फक्त मी काय म्हणतोय, लक्ष द्या, बारीक लक्ष द्या मी काय म्हणतोय बघा. आपण जेव्हा 1 मध्ये 9 जोडला, आपली डिजिटल सम किती आली? 1. 2 मध्ये 9 जोडले, किती आली? 2. 3 मध्ये 9 जोडले, किती आली? 3. 4 मध्ये 9 जोडले, किती आली? 4. म्हणजे आपण जर कोणत्याही संख्येमध्ये आपण जर 9 जोडले, त्याची डिजिटल सम काय येणार आहे? ती मूळ संख्याच येणार आहे. काय येणार आहे? तो पहिलेचा नंबर येणार आहे ज्याच्यामध्ये आपण 9 जोडले. इन शॉर्ट सांगायचं तात्पर्य एवढंच की जर तुम्हाला कोणत्याही संख्येमध्ये 9 दिसतोय, डायरेक्ट ओढून टाकायचा. काही मोजून अर्थ आहे का? कारण कोणत्याही संख्येमध्ये आपण जर 9 जोडतोय तर आपल्याला काय भेटते? मूळची संख्या भेटते. मग 9 लिहून काही अर्थ आहे का? तुम्ही 1 अधिक 9 लिहा किंवा 1 लिहा, डिजिटल सम काय येते? एकच येते. 2 अधिक 9 लिहा किंवा डायरेक्ट 2 लिहा, डिजिटल सम काय येते? 2 येते. म्हणजे जर तुम्हाला 9 दिसतोय त्याला काउंट करायचं का? नाही. जर कोणतेही 2 किंवा 3 नंबरचा बेरीज 9 येते, ती मोजायची का? नाही. याच्यामुळे काय होणार? आपला अजून वेळ वाचणार आहे. ठीक आहे. एक तर डिजिटल सम आहे शॉर्ट ट्रिक आणि त्यात आपण अजून शॉर्ट करत आहोत. ठीक आहे. आता बघा, या संख्येमध्ये तुम्हाला 9 दिसतोय, टाका म्हणून. मोजायचं का याला? नाही. आता बघा, 5, 6 आणि 3 पण 9 होतो. मोजायचं का? नाही मोजायचं. 5 आणि 4 पण 9 होतो. मोजायचं का? नाही होतं. 7 आणि 2 पण 9 होतो. मोजायचं का? नाही. मग यांची आता सगळे जर अंक कटताय, सगळे जर अंक आपले 9 ने कटताय, मग याची डिजिटल सम काय असणार आहे? 0 किंवा 9. किती असणार आहे? 0 किंवा 9. म्हणजे तुम्ही बघा ना, एक तर 0 कन्सिडर करा नाही तर 9 कन्सिडर करा. काही पण 0 पैकी आणि 9 पैकी काही पण कन्सिडर करू शकता. आता या क्वेश्चन मध्ये बघा, मी काय म्हणलो? 9 दिसतोय, टाका उडून. 6 आणि 2 9 होत आहे. 7 आणि 2 9 होत आहे. बरोबर. 7 आणि 1 8 होते आणि 8 आणि 4 12. म्हणजे याची डिजिटल सम किती आली? 12. याची डिजिटल सम किती आली? 12. आणि 12 म्हणजे काय? 1 अधिक 2 बरोबर 3. म्हणजे या संख्येची डिजिटल सम किती आली? 3 आली. जिथं जिथं 9 दिसतोय डायरेक्ट. आता तुम्ही जर सगळ्यांची केली असतील, 6 अधिक 3 अधिक 7 अधिक 1 अधिक 9 अधिक 4 अधिक 2 अधिक 7 जरी केली असती, याची डिजिटल सम किती आली असती? 3च आली असते. मी काय केलं, जिथं त्याचा 9 दिसतो त्याला मोजलंच नाही, फक्त मला दिसलं फक्त 4 अधिक 1 अधिक 7 दिसले, त्यांची डिजिटल सम घेतली, जी आली 12. 12ला वापस 2 अंकी नंबर आहेत, 1 अंकीमध्ये खर्च होता, किती आले? 3. समजलं? जिथं जिथं तुम्हाला 9 दिसेल तिथं तिथं डायरेक्ट मोजायचं का त्याला? नाही. म्हणजे आपलं काम काय होणार आहे? अजून सोपं होणार आहे. समजतं? समजतं? याच्यावर आपण काय करूया, 2-3 प्रॉब्लेम घेऊया, तुम्हाला अजून थोडीशी आयडिया क्लिअर होईल. ठीक आहे. आता बघा, हा प्रॉब्लेम आहे. 9 होते का बघा कुठं? पहिलं त्या नाही होते का? ठीक आहे, बघू. 3 अधिक 1 याची डिजिटल सम किती येणार आहे? 4. याची 6 बरोबर. 4 1 6 10. म्हणजे डिजिटल सम किती आली? 1 आली. 5 अधिक 5 10. याची डिजिटल सम किती आली? 1 आली. म्हणजे डाव्या बाजूची डिजिटल सम काय असणार आहे? उजव्या बाजूच्या डिजिटल समच्या बरोबर असणार आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा पेपरमध्ये बघणार आहोत की आपली क्वेश्चनमध्ये जी डिजिटल सम येते ती जर ऑप्शन मधल्या कोणत्याही एका क्वेश्चन सोबत मॅच होती, म्हणजे आपला काय असणार तो ऑप्शन सही असणार आहे. डायरेक्ट चेक पण नाही करायचं, डायरेक्ट डिजिटल सम बघायची आणि डायरेक्ट डोळे झाकून टिक मारून पुढच्या क्वेश्चनवर मूव ऑन व्हायचं. आपल्याकडे वेळ आहे का तेवढा? नाहीये. ठीक आहे, समजलं? हा क्वेश्चन बघा. ठीक आहे, एक्झामला विचारलेला आहे आणि आपल्याकडं वेळ पण कमी असल्यामुळे आपण काय करणार? डायरेक्ट डिजिटल सम लावणार आहोत, बघणार आहोत आपली डिजिटल सम, या क्वेश्चनची डिजिटल सम ऑप्शनपैकी कोणत्या क्वेश्चन सोबत मॅच होत आहे. जिथं मॅच होत आहे डायरेक्ट कॅल्क्युलेट नाही करायचं, टिक मारायचं, समोर जायचं. बघायचं 3 आणि 2 आणि 1 ची पहिले बघा, पहिली स्टेप 9 जिथं जिथं दिसतोय तिथं तिथं ओढून टाका 9ला. ठीक आहे. 3 आणि 2 5 आणि 1 6. म्हणजे याची किती आली? 6 आली. याची बघा 5 आणि 4 9 होत आहे, सोडून द्या. 6 आणि 1 7 होते बरोबर. 9 येतोय, ओढून टाका. 3 आणि 2 5 बरोबर. 4 आणि 5 9 होते, हा तो काय फक्त 2 राहतोय. 3 आणि 2 6. बस यांची ऍडिशन करा. यांची ऍडिशन करून तुम्हाला 1-2 अंकी नंबर भेटेल, त्याची डिजिटल सम घ्या, ते आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. बघा 13 14 15 5 20 आणि 26. यांची डिजिटल सम गेली 26. 26 म्हणजे 2 अधिक 6 म्हणजे 8. आपली डिजिटल सम केली या संख्येची
8 आली. आता उत्तरापैकी ज्याची डिजिटल सम 8 असेल तो आपला पर्याय अचूक असेल. डायरेक्ट टिक करायचं आणि समोर जायचं. बघा याची ना 9 होते का कुठं? 7 आणि 2 9 मोजूच नका. काय राहतं फक्त 4 आणि 3 7. ठीक आहे. 7 आणि 3 10 17. 17 म्हणजे 8. 17 म्हणजे 8. याची किती येते? 4 आणि 18 9. याची किती येते? ठीक आहे. 10 म्हणजे 1. ठीक आहे. आता आपली डिजिटल सम किती आलेली आहे? 8. ऑप्शनमध्ये डिजिटल सम 8 कोणाची? याची. कॅल्क्युलेट करायचं का? ज्याची मॅच होती डायरेक्ट टिक करायचं आणि समोर जायचं. झालं. 1 2 3 4 5 अंकी संख्या आहे. 5 अंकी संख्येचं उत्तर आपण मी शिकवतोय म्हणून मला टाइम लागला. जेव्हा तुम्ही स्वतःशी सॉल्व्ह कराल अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये सॉल्व्ह करून तुम्ही पुढे जाल. ठीक आहे. काय करायचं? सगळे आकडे घ्यायचे, वेगवेगळे करायचे, डिजिटल सम घ्यायची, एकाकडे अंक आणायचा. तीच काय असते? पूर्ण याची डिजिटल सम असते. ऑप्शन चेक करायची, ऑप्शनची डिजिटल सम घ्यायची. 8 असला उत्तर, मॅच झाला, टिक करायचं, पुढं निघून जायचं. टिक करायचं आणि पुढं निघून जायचं. समजलं? सोपं आहे. ठीक आहे. आता ही डिजिटल सम आहे बघा. डेसिमल मध्ये पण लागेल का? हो, तर लागेल. काय करायचं? प्रत्येकाची वेगवेगळं करायचं, ॲडिशन करायची, याची वेगळं करायचं, ॲडिशन करायचं, सगळ्यांची वेगळं करायचं, ॲडिशन करायचं आणि एक सिंगल नंबर आणायचा. मग डेसिमलला पण कसं टॅकल करायचं आपण बघूया क्वेश्चन मध्ये. ठीक आहे. आता बघा मी काय म्हणतोय, 4 आणि 5 जिथं तिथं 9 दिसतं तिथून उडून टाका. 9ला टाका उडून. 5 आणि 4 9 होतंय, उडून टाका. ठीक आहे. 6 आणि 7 13 आणि 8 21. 21 म्हणजे किती? 3. बरोबर. बघा 5 आणि 4 9, 6 आणि 3 9 उडून टाका. राहिलं काय? 2 आणि 1 3. फक्त बघा 9 उडून टाका. 7 आणि 2 9 उडून टाका. बरोबर. 8 आणि 5 13 आणि 6 19. 19 म्हणजे 10. 19 म्हणजे 1 आणि 9 10च होतं ना. 10 म्हणजे याची डिजिटल सम किती येणार आहे? 1 येणार आहे. याची किती येणार आहे? 1 येणार आहे. 1 येणार आहे. 1 येणार आहे. किती येणार आहे? 1 येणार आहे. घ्या डेसिमल आहे, घाबरायचं का नाही. 5 आणि 4 9 इथं उडून टाका. करायला काय? 1 आणि 2. 1 आणि 2 म्हणजे 3. याची किती येणार आहे? 2 3 5 आणि 6. आता बघा 3 अधिक 3 अधिक 1 अधिक 3 अधिक 6. 6 आणि 3 9. याला मोजायचं का? नाही. जिथं जिथं 9 होतोय 2 संख्येचा मिळून ओढून टाका. मोजूच नका डायरेक्ट. 3 आणि 3 आणि 1 6. म्हणजे या संख्येची डिजिटल सम किती आली? 7 आली. आता ऑप्शनमध्ये ज्याची डिजिटल सम 7 असेल, तो आपला काय असणार आहे? उत्तर असणार आहे. तर बघायचं. बघा सगळ्यात पहिले काय करायचं? 9 उडून टाका. 8 आणि 1 9 उडून टाका. 9 उडून टाका. ठीक आहे. अजून काही कटतंय का? बघा 6 आणि 3 पण 9 होतोय. बरोबर. 5 आणि 4 पण 9 होतोय. बरोबर. अरे राहिलं काय मग? 7 आणि 8 राहिले. 7 आणि 8 15. 15 म्हणजे किती? 5 आणि 1 6. म्हणजे याची डिजिटल गेली 6 आले. सेम याची पण घ्या. जिथं तिथं 9 दिसते उडून टाका. याची डिजिटल सम बघा 3 4 5 म्हणजे एकीने वाढतो ना. याची 3, याची किती असणार आहे? 4 5 6. 3 ची 6 आली. याची किती असणार आहे? 7 असणार. याची किती असणार आहे? 8 असणार. याची किती असणार आहे? 9 असणार आहे. ठीक आहे. आणि आपले आन्सर किती आलेले? 7 असलेले. म्हणजे आपलं ऑप्शन कोणतं आहे? बी. बघा कॅल्क्युलेट करून बघा. हेच आन्सर येणार आहे. काहीच नाही केलं. डिजिटल सम घेतली 7 आली. याची 6 आली. आता मला कळतं इथं पण 18 67 48 18 67 सगळीकडे सारखंच आहे. फक्त 3 4 5 त्याच्यामध्ये चेंज होतोय. जर याची डिजिटल 6 आली ऑब्वियसली याची किती असणार? 1 जास्त 7. याची किती असणार? 1 जास्त 8. याची किती असणार? 1 जास्त 9. आणि मी पाहिलं आपली किती आलेली? 7. जो 7 वाला आहे तो करेक्ट ऑप्शन आहे. खोटं वाटतं चेक करून बघा. ठीक आहे. सोपं आहे. चेक करायची गरज नाही मला. माहिती हेच उत्तर आहे. ठीक आहे. समजलं? सोपं आहे. आता हे झालं ॲडिशनसाठी. वजाबाकीसाठी पण करू शकतो का आपण? तर हो यस. बघा करून हा क्वेश्चन ट्राय करून बघा. ठीक आहे. काय करणार आहे आपण? 7 आणि 9 कायची डिजिटल सम किती येणार आहे? याची डिजिटल सम बघा किती येते आहे? 5 आणि 4 9 9. याची 9 आली. याची किती येते? 5 आणि 4 9 6 आणि 2 8. म्हणजे 9 मधून 8 गेले किती उरतो? 1. म्हणजे या क्वेश्चनची डिजिटल सम किती झाली? 1 झाली. आता बघा ऑप्शनमध्ये ज्याची डिजिटल सम 1 आहे तो आपला करेक्ट उत्तर आहे. बघा 6 आणि 3 9 8 आणि 1 9. याची 9 येते. सोडून द्या. आपला किती पाहिजे? 1 पाहिजे.
3 आणि 6 9, 8 9 10 11, 11 म्हणजे 2. ठीक आहे. 6 आणि 3 9, 8 आणि 2 10, 10 म्हणजे 1. हेच उत्तर आहे, बघायची पण गरज नाही काही. ठीक आहे, ट्राय करून बघा. 32 67 उत्तर असणार आहे त्याचं, कारण डिव्हिजन संख्या झाली 1. 10 म्हणजे किती? कोणताही प्रश्न असू द्या हो, डिव्हिजन असू द्या, मल्टिप्लिकेशन असू द्या, गुणाकार असू द्या, भागाकार. आता हा बघा ना, आपण डेसिमलचा प्रश्न उडून टाकला अवघ्या 5 ते 10 सेकंदामध्ये. डेसिमलचा सॉल्व्ह करायला गेलं तर मला 3 ते 4 मिनिटं कशी लागले असते, आणि त्यात उत्तर बरोबर येईल की नाही याची गॅरंटी नाही. बरोबर आहे. तर हाच फायदा आहे डिजिटल समचा. ठीक आहे, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांक कसाही प्रश्न आपण अवघ्या 5 ते 10 सेकंदात उडू शकतो. ठीक आहे, वजाबाकी जमती, बेरीज जमती. आजच्यासाठी आपण फक्त बेरीज आणि वजाबाकी बघूया. पुढच्या पार्टमध्ये आपण गुणाकार आणि भागाकार हे डिजिटल समनी कसे हँडल करता येतात आणि एकदम कमी वेळेत 5-10 सेकंदामध्ये अचूक उत्तर कसं काढतात आपण हे पुढच्या पार्टमध्ये बघूया. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.